नमस्कार. आज मी तुमच्या पुढे भगवंत श्रीरामांनी आपल्या आयुष्यात या 5 महिलांचे रक्षण केले. शबरीचे प्रेम आणि श्रीरामांचा संदेश. भगवंत श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम हे नाव देण्यात आले. त्यांनी नेहमीच धर्म आणि सत्याचे पालन केले. जरी यासाठी त्यांना सिंहासन सोडावे लागले तरी, 14 वर्षाचा कठीण वनवास भोगावा लागला किंवा माता सीतेचा त्याग करावा लागला. आपल्या धर्म आणि आदर्शापासून ते कधीही मागे हटले नाही. म्हणूनच आजपर्यंत त्यांचे नाव आदर्श म्हणून घेतले जाते. आपण इतिहासात पाहिले असेल की आपल्या देव आणि राजांना एकापेक्षा जास्त पत्नी होत्या, परंतु भगवंत श्रीराम यांनी सीतेला वचन दिले होते की ते आयुष्यभर त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही स्त्रीला पत्नी म्हणून स्वीकारणार नाहीत. यासोबतच प्रभू श्रीराम इतर स्त्रियांचा नेहमी आई, बहीण आणि मुलगी म्हणून आदर करत आणि त्यांना त्यांचा योग्य सन्मान मिळवून देत. आज आपण अशाच 5 महिलांबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्या कथा भगवंत श्रीराम यांच्याशी संबंधित आहेत. यातील काही महिलांना त्यांच्या जीवनात काही शापामुळे त्रास होत होता, तर कोणाच्या नशिबाने त्यांना साथ दिली नाही. परंतु भगवंत श्रीरामांच्या कृपेने त्यांच्या जीवनात एक नवीन उत्साह संचारला. आपण ते बघूयात. श्रीरामद्वारे मोक्ष. श्रीराम अहिल्या उद्धार. एकेकाळी माता अहिल्या पती गौतम ऋषींसोबत जंगलात राहत होत्या. त्या अतिशय सुंदर होत्या, त्यामुळे देवराज इंद्र त्यांच्यावर मंत्रमुग्ध झाले. एके दिवशी गौतम ऋषी स्नानासाठी गेले असता इंद्रदेवाने गौतम ऋषींचे रूप धारण केले आणि माता अहिल्याचा मागून छळ केला. जेव्हा इंद्रदेव परत जात होते त्याच क्षणी गौतम ऋषींनी त्यांना पाहिले. हे पाहून गौतम ऋषींनी रागाने दोघांनाही शाप दिला. पती गौतम ऋषींनी दिलेल्या शापामुळे माता अहिल्या वर्षानुवर्षे दगडाची मूर्ती बनून राहिल्या. जेव्हा भगवंत श्रीराम त्यांचे गुरु विश्वामित्र आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासोबत या वनात आले, तेव्हा त्यांनी माता अहिल्याला पाहिले. गुरु विश्वामित्रांच्या सांगण्यावरून त्यांनी त्या दगडाला पायाने स्पर्श केला. त्यामुळे माता अहिल्याला पुन्हा स्त्रीरूप प्राप्त झाले. अशा प्रकारे माता अहिल्याची अनेक वर्षांनी शापातून मुक्तता शक्य झाली. नंबर 2. श्रीराम आणि ताडका वध. दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना मारणे आणि त्यांना मुक्त करणे हा देखील धर्माचा भाग आहे. ताडका ही पूर्वी अतिशय सुंदर स्त्री होती, परंतु अगस्त्य ऋषींनी दिलेल्या शापामुळे तिचे रूपांतर कुरूप स्त्रीमध्ये झाले, जी नरभक्षक होती. ज्या वनात महर्षी विश्वामित्र यज्ञ करत असत आणि दैवी शस्त्रे बनवत असत, त्याच वनात ताडकाचा प्रकोप खूप वाढला होता. त्यामुळे विश्वामित्रांच्या कार्यात व्यत्यय येत होता. तत्काळ मारण्याच्या उद्देशाने विश्वामित्रांनी अयोध्येचा राजा दशरथ यांचा ज्येष्ठ पुत्र श्रीराम यांना सोबत आणले. प्रभू श्रीराम सुरुवातीला ताडकाला मारण्यात थोडासा संकोच करत होते, कारण स्त्रीला मारणे हे धर्मात पाप आहे. परंतु विश्वामित्र ऋषींच्या आज्ञेनुसार त्यांनी ताडकाला मारून तिचे रक्षण केले. नंबर 3. श्रीराम शबरी मिलन. शबरी ही एक आदिवासी स्त्री होती, जिला भगवंत श्रीरामांना भेटून मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा होती. त्यांच्या गुरूंनी त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांना सांगितले होते की एके दिवशी भगवंत श्रीराम स्वतः त्यांच्या झोपडीत येतील, ज्यांच्यापासून त्यांना मोक्ष मिळेल. या आशेने ती रोज आपली झोपडी पूर्णपणे स्वच्छ करायची, झोपडीचा रस्ता नवीन फुलांनी सजवायची आणि श्रीरामांसाठी फळे गोळा करायची. शबरीचे संपूर्ण आयुष्य श्रीरामांची वाट पाहण्यात गेले. शेवटी जेव्हा भगवंत श्रीराम आपला भाऊ लक्ष्मणासह माता सीतेच्या शोधात तेथे आले, तेव्हा त्यांनी त्या जंगलातील सर्व विद्वानांचे आश्रम सोडले आणि शबरीची झोपडी निवडली आणि तिने दिलेले उष्टी बोरं खाल्ली. शबरीच्या इच्छेनुसार
प्रभू श्रीरामाने शबरीला त्यांच्या हृदयातून नवदा भक्तीचे ज्ञान दिले, ज्यामुळे तिला मोक्ष प्राप्त झाला. नंबर 4. श्रीरामांद्वारा ताराचा उद्धार. तारा ही एक किष्किंधातील वानर राजा बालीची पत्नी होती, जिला भगवंत श्रीराम यांनी आपला मित्र आणि बालीचा भाऊ सुग्रीव याला मदत केल्याबद्दल मारले. त्यानंतर सुग्रीव किष्किंधाचा नवा राजा म्हणून नियुक्त झाला. बालीच्या वेळी तारा ही किष्किंधाची राणी होती, परंतु त्याच्या मृत्यूनंतर ताराचा राज्यावर अधिकार नव्हता. तारा आणि किष्किंधाचे लोक वानर जातीचे होते, जिथे स्त्रिया पुनर्विवाह करू शकत होते. भगवंत श्रीरामाने ताराच्या बुद्धिमत्तेवर प्रसन्न होऊन तिला सुग्रीवची पत्नी घोषित करून पुन्हा किष्किंधाची राणी बनवली. नंबर 5. श्रीरामद्वारा मंदोदरी आणि विभीषणचा विवाह. मंदोदरी ही दशानन रावणाची पत्नी होती. जेव्हा श्रीरामांनी रावणाचा वध केला, तेव्हा मंदोदरी युद्धभूमीवर आली आणि आपल्या पती आणि मुलांचा मृत्यू पाहून व्याकुळ झाली. मंदोदरी ही दुष्ट रावणाची पत्नी होती, पण ती भगवंत श्री विष्णूंची भक्त होती. रावणाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी मंदोदरीने नेहमीच खूप प्रयत्न केले आणि माता सीतेचा योग्य आदर केला. भारतीय समाजात विधवेचा पुनर्विवाह करण्याची परंपरा नव्हती आणि तिला सर्व सांसारिक सुखांचा त्याग करून विधवेसारखे जीवन जगावे लागले. परंतु विभीषणाला लंकेचा राजा घोषित केल्यानंतर भगवंत श्रीरामांनी त्यांना मंदोदरीशी विवाह करण्यास सांगितले. भगवंत श्रीरामांच्या आज्ञेनुसार विभीषणने आपल्या भावाच्या विधवेशी विवाह केला आणि अशा प्रकारे मंदोदरीला पुन्हा लंकेच्या राणीचा मान मिळाला. आता आपण बघूयात शबरीचे प्रेम आणि श्रीरामांचा संदेश. आपल्या सर्वांना एक अद्भुत शिक्षण देतो. पहाट झाली होती. रामभक्तीत तल्लीन झालेली शबरी रोजच्याप्रमाणे रस्त्यावर फुले पसरवत होती. तिचा विश्वास होता की एके दिवशी श्रीराम या मार्गाने तिच्या झोपडीत येतील. आपली प्रतीक्षा संपणार आहे हे त्या दुर्दैवी शबरीला फारसे माहीत नव्हते. तिच्या म्हाताऱ्या डोळ्यांनीही ती काळजीपूर्वक फुले पसरत होती आणि वाटेतील खडे आणि दगड काढत होती. तेव्हा 2 वनवासी तिच्या समोर येऊन उभे राहिले. आत्ताच काही वेळापूर्वी गावातल्या काही लोकांनी त्या गरीब शबरीच्या भक्तीला वेडेपणा म्हणत थट्टा केली होती आणि म्हणाले होते, आई, तुझा श्रीराम येणार नाही आणि आला तरी तुझ्या जीर्ण झोपडीत काय येणार? गावात इतर खूप मोठी घरे आहेत आणि वाडे आहेत, ते तिथेच राहतील, नाही का? गरीब शबरीला वाटले की तेच लोक तिला त्रास देण्यासाठी आणि थट्टा करण्यासाठी परत आले आहेत. म्हातारी झालेली शबरी ते वनवासी तिच्या समोर कोण उभे आहेत हे ओळखूही शकली नाही. वैतागून ती म्हणाली, चला इथून जा, माझा श्रीराम येईल इथून. सारखा सारखा येऊन माझ्या फुलांवर पाऊल ठेवू नकोस. माझ्या श्रीरामाला काही टोचू नये म्हणून मी ही नाजूक फुले मोठ्या कष्टाने टाकलेली आहेत. दोन्ही वनवासी त्या निष्पाप वृद्ध महिलेचे ऐकत होते. तेवढ्यात अचानक एक वनवासी आनंदाने म्हणाला, आई, तुझी प्रतीक्षा संपली. तुझा राम आला आहे. मी राम आहे आणि हा माझा धाकटा भाऊ लक्ष्मण आहे. कशी आहेस आई? तुला कोण त्रास देत होतं का? तू ठीक तर आहेस ना? तू आम्हाला तुझ्या झोपडीत नेणार नाहीस? हे ऐकून शबरी सर्व काही विसरली. ती गरीब शबरी, ज्यांची ती इतकी वर्ष वाट पाहत होती, फुलं घालत होती, खडे दगड उचलून काढत होती, आज ते स्वतः आले तेव्हा तिला ओळखताच आले नाही. श्रीरामांना समोर पाहूनही परमेश्वराला ओळखता न आल्याचा इतका पश्चाताप झाला की तिने श्रीरामांच्या पाया पडून आपल्या अश्रूंनी श्रीरामांचे पाय धुतले. शबरी अखंड रडत होती आणि परमेश्वराच्या चरणी अश्रू पडत होते. श्रीरामांनी सुद्धा ते पुसले नाहीत. शेवटी
हे प्रेमाचे अश्रू त्यांना कुठून मिळायचे? खुद्द क्षीरसागरसुद्धा त्यांना पाजण्यात धन्यता मानत असत. प्रभू म्हणाले, आई, आम्ही खूप थकलो आहोत. तू आम्हाला तुझ्या झोपडीत नेणार नाहीस का? हे ऐकून ती अचानक उभी राहिली आणि त्यांचा हात धरून त्यांना झोपडीत घेऊन गेली. आत गेल्यावर त्यांना पटकन दोघांनाही आसनावर बसवले आणि मग विचारले, महाराज, तुम्ही लांबून आला आहात, तुम्हाला भूक लागली असेल. असे बोलून ती लंगडत तिच्या झोपडीत गेली आणि तिची उष्टे बोरे आणली. ती दररोज बागेतून परमेश्वरासाठी ताजे बोरं काढायची आणि परमेश्वराला आंबट लागू नये म्हणून थोडेसे चाखायची. जर ते आंबट असतील तर ती फेकून द्यायची आणि जे गोड असेल तेच टोपलीत ठेवायचे. मोठ्या भक्तीने आणि भोळेपणाने तिने उष्टी बोरे आणली आणि श्रीरामांसमोर ठेवली. देवाला उष्टा नैवेद्य अर्पण करण्याचा विचारही कोणी करू शकत नाही. हे पाहून लक्ष्मणाला भगवंताचा अपमान वाटला. पण हे काय? श्रीराम आनंदाने एक एक बोर उचलून खाऊ लागले. जणू त्यांना खूप भूक लागली आहे. प्रभू बोरं खात होते. शबरी त्यांच्याकडे बघत होती आणि बिचारा लक्ष्मण आश्चर्यचकित झाला. मध्येच शबरीने विचारले, प्रभू, बोरं गोड आहेत. मी प्रत्येकाची चव घेतली आहे जेणेकरून तुम्हाला ते आंबट लागू नये. श्रीरामही मोठ्याने म्हणाले की आई, अशी गोड फळे वैकुंठामध्येही सापडत नाहीत. शबरीला अजून काय हवं होतं? तिची वर्षभराची मेहनत कामी आली होती. लक्ष्मण अजूनही आश्चर्यचकित झाला होता. जे भक्त त्यांना जेवणाआधी अर्पण करतात आणि नंतर प्रसाद म्हणून खातात, ते आज एका गरीब स्त्रीची उष्टी बोरं का खातात? पण त्यांना काय माहीत की शबरीची उष्टी बोरं खाऊन श्रीरामांनी काय संदेश दिला ते? कारण देवांसाठी काय उष्टे आणि काय खरे खोटे हे भक्ताने दिलेल्या गोष्टीवर अवलंबून नसून त्याच्या मनावर अवलंबून असते. तो मनाने कसा आहे हे महत्त्वाचे आहे. कारण मित्रांनो, इतरांकडून हिसकावलेला, फसवणुकीने किंवा अन्यायाने कमावलेला पैसा तुम्ही देवाला दान केला आणि 56 प्रकारचे नैवेद्य दाखवले तरी तो शबरीच्या उष्ट्या बोराच्या तुलनेत काहीच नाही. अहो, हाच तो नारायण आहे जो शबरीची उष्टी बोरं खाऊनही आनंदी होतो. तर दुसरीकडे भक्त सुदामाने दिलेल्या अर्ध्या दाण्याने पोट भरते. म्हणूनच समोरच्याची काय भावना आहे आणि तो किती तळमळीने तुमच्यासाठी काय करतो हे महत्त्वाचे बघावे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.